बातमी आता राजकीय वर्तुळातली आहे। विधान परिषदेच्या जागा या वाटपासंदर्भात निर्णय अंतिम टप्प्यात आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात विधान परिषदेच्या निवडणुका महायुतीच म्हणून लढल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। याशिवाय 17 जागांवर महायुतीचाच विजय होणार असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे। बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। विधान परिषदेच्या जागा या महायुतीमध्येच लढल्या जाणार आणि मला विश्वास आहे की 17ही जागेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल। विदर्भातील तापमानात दिवसागणिक वाढ आहे। 15 जून नंतर तापमान कायम राहिल्यास शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार सुरू असेल असं मंत्री पंकज भोयर म्हणतात। आपण सगळे बघतोय की दिवसेंदिवस तापमानाची दाहकता ही वाढतेच आहे। त्याच्यामुळे जर का येणाऱ्या 15 जून पासून ही दाहकता अशीच राहिली आणि असंच जर का तापमान राहिलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जी आपली 15 जूनची तारीख आहे ती पुढे ढकलण्याचा विचार करण्यात येईल। सातारा छत्रपती शाहू स्टेडियमवर मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले क्रिकेट चषकाला दणक्यात सुरुवात आहे। यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बॅट हातात घेत मैदानात फटकेबाजी केली आहे। दुसरीकडे आपल्या खास राजकीय शैलीत नगरसेवकांना कानपिचक्याही लगावल्या। सगळे जिथे एवढ्या उत्साहानं नगरसेवक आले तर बनकर साहेब एखादी मॅच सगळ्यांची घेऊन टाका, फक्त मिक्स करा प्लेयर। उगाच जुन्या पद्धतीनं आघाडीचं युद्ध नको। आता महाराज पण परवा आम्ही मुंबईत होतो, आम्ही दोघांनी पण तुम्हाला सगळ्यांना सांगितले तुम्ही आता आघाड्यांचे नगरसेवक नाही, तुम्ही भाजपचे नगरसेवक आहात, तुम्ही एक आहात। आता त्या आघाड्या जुनं हे पूर्वीचं आता हे विसरा। आता पुढची जी 5 दिवसामध्ये 1 दिवसाची मॅच मी पण येतो, उदयनराजे पण, आम्ही दोघे येऊन बसतो पाहिजे तर इथं। बातमी पुण्याची ब्राह्मण महासंघाच्या नावानं पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे। एका अज्ञातानं घरोघरी जाऊन पैसे उकळले। पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर आहे। ब्राह्मण संघटनेच्या नावाखाली ही वर्गणी घेतली गेली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नुकताच एक व्हिडिओ बघण्यात आला, त्याच्यामध्ये एक कोणतरी माथे ब्युरो एका घरात जाऊन ब्राह्मण महासंघाकडनं आलोय आणि काही देणगी मागतोय। मी ब्राह्मण महासंघावर प्रेम करणाऱ्या समस्त हिंदू बंधू आणि भगिनींना सावध करू इच्छितो की ब्राह्मण महासंघ असं कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारत नाही। मासिक वर्गणी, आजन्म शुल्क, वार्षिक वर्गणी असा काही प्रकार ब्राह्मण महासंघामध्ये नसतो। असं असताना घरोघरी जाऊन पैसे मागणं हे तर अतिशय विचित्र आणि वेगळी घटना आहे। आम्ही या इसमाविरुद्ध पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।